असं म्हणतात की वेदव्यास यांनी अगदी बालपणीच त्यांच्या पालकांना मला परमेश्वराचं दर्शन व्हायला हवं अशी इच्छा व्यक्त केली होती. पण त्यांच्या आई सत्यवती यांनी ही इच्छा नाकारली. पण वेदव्यास अतिच हट्टीपणा करू लागले. तेव्हा त्यांच्या आईने सांगितलं की तुम्हाला जर परमेश्वराचं दर्शन हवंय ना, तर त्यासाठी तपश्चर्या करायला हवी. त्यासाठी तुम्हाला जंगलात जायला हवं. जा तुम्ही जंगलात. आणि मग वेदव्यास घनदाट अरण्यामध्ये गेले आणि त्यांनी तिकडे घोर तपश्चर्या करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या या तपश्चर्येमुळे त्यांना पुण्यप्राप्ती झाली. संस्कृत भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. 4 वेदांचा विस्तार केला आणि महाभारतासहित ब्रह्मसूत्र आणि 18 महापुराणांची रचना सुद्धा केली. त्यामुळे आपल्या धर्मामध्ये वेदव्यास यांना देव म्हणून पूजलं जातं. आजही वेदांचं ज्ञान घेण्यापूर्वी महर्षी वेदव्यास यांचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं. आणि म्हणून अशाच महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस हा आपण गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणून साजरा करतो. तेव्हा आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या गुरूंना आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर भेटणाऱ्या ऋषितुल्य गुरुतुल्य व्यक्तिमत्वांना मनोभावे वंदन. त्यांचे आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहावेत आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, उत्तम आयुष्यासाठी आपण मनापासून शुभेच्छा सुद्धा द्यायला हव्यात. गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.